नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया संत सखूबाईंची अद्भुत कथा भाग 3. सखूबाई पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनात तल्लीन झाल्या होत्या. विठ्ठलाचे सावळे रूप डोळ्यासमोर पाहून त्यांचे मन आनंदाने भरून गेले होते. कित्येक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली होती. त्या हात जोडून विठ्ठलाला म्हणत होत्या, देवा, मला आयुष्यात कितीही दुःख आले तरी तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. सखूबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. पण इकडे त्यांच्या घरी एक अद्भुत लीला सुरू झाली होती. साक्षात पांडुरंगाने सखूबाईंचे रूप धारण केले होते. सकाळ झाली. घरातील सगळे उठले. घर स्वच्छ होते. अंगण झाडलेले होते. पाणी भरून ठेवलेले होते. स्वयंपाकाची तयारी झालेली होती. सासूला मात्र आश्चर्य वाटले. ती मनात म्हणाली, आज सखूबाई एवढ्या लवकर कशी उठली? रोज उठून उठून थकवते, पण आज तर सगळी कामं आधीच झालेली आहेत. तिला काहीतरी विचित्र वाटू लागले. सखूबाईंच्या रूपातील विठ्ठल मात्र शांतपणे घरातील काम करत होता. चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, कोणतीही तक्रार नव्हती. सगळ्यांची सेवा तो प्रेमाने करत होता. सासूने विचारले, सखू, आज तुला काय झाले? एवढी सगळी कामं कधी केलीस? सखूबाईच्या रूपातील विठ्ठल हसून म्हणाला, आई, घरची कामं आहेत ना, ती करायलाच हवीत. हे उत्तर ऐकून सासूला आणखी संशय आला. कारण सखूबाईच्या बोलण्यात आज काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमी दुःख दिसायचे, पण आज चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. घरातील इतरांनाही आश्चर्य वाटू लागले. जी सखूबाई सतत दुःखी दिसायची, जिच्या डोळ्यात नेहमी अश्रू असायचे, ती आज मात्र अगदी शांत होती. कोणी काही बोलले तरी ती रागावत नव्हती. कोणी काम सांगितले तरी ती आनंदाने करत होती. सासूला वाटले, ही एवढी बदलली कशी? पण तिला काय माहीत, समोर सखूबाई नव्हतीच, स्वतः पांडुरंग सखूबाईच्या रूपात उभा होता. सखूबाईच्या रूपातील विठ्ठल घरातील प्रत्येक काम करत होता. पाणी आणणे, अंगण झाडणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, सगळ्यांना जेवण वाढणे आणि कोणीतरी रागाने बोलले तरी शांत राहणे. देव स्वतः भक्तांच्या घरात सेवा करत होता. ही लीला पाहून स्वर्गातील देवांनाही आश्चर्य वाटले असते. कारण ज्यांच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरला येतात, तोच पांडुरंग आज एका साध्या भक्तेच्या घरात तिची कामे करत होता. इकडे सखूबाई मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेत होत्या. त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभ्या राहून म्हणाल्या, विठ्ठला, माझे दुःख तुला माहीत आहे. माझ्यावर कोणी प्रेम केले नाही तरी तू माझ्यावर प्रेम कर. सगळ्यांनी मला दूर केले तरी तू मला दूर करू नकोस. मला तुझ्या चरणापासून कधीच दूर करू नकोस. त्यांची भक्ती पाहून जणू विठ्ठलाच्या मूर्तीवरही प्रसन्नतेचे भाव उमटले. सखूबाई बराच वेळ मंदिरातच बसून राहिल्या. त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. इकडे घरात सासूचे लक्ष सतत सखूबाईंकडे होते. तिला वाटत होते, ही माझी सखू नाहीये, काहीतरी वेगळंच आहे. एक दिवस सासूने मुद्दाम सखूबाईंची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिने घरातील एक कठीण काम सांगितले, हे काम लगेच करून दाखव. सखूबाईंच्या रूपातील विठ्ठलाने शांतपणे ते काम केले. सासू पुन्हा दुसरे काम सांगते, तेही लगेच पूर्ण केले. तिसरे काम, चौथे काम, पण प्रत्येक वेळी सखूबाईंच्या रूपातील विठ्ठल शांतपणे काम करत होता. सासूला आता खात्रीच वाटू लागली, ही सखू नाही, यामागे काहीतरी मोठे रहस्य आहे. काही दिवस असेच गेले. सखूबाई पंढरपूरमध्ये विठ्ठलाची चरणी होत्या आणि विठ्ठल सखूबाईंच्या रूपात तिच्या घरात सेवा करत होता. पण देवाची लीला फार काळ लपून राहणार नव्हती. एक दिवस घरात अशी घटना घडली की सगळ्यांना सत्य समजण्याची वेळ जवळ आली. सासूने सखूबाईला एका कामासाठी हाक मारली, सखू. सखूबाईच्या रूपातील विठ्ठल घरातून बाहेर आला, पण त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसले. सासू काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला काहीतरी दैवी जाणवले. सासूने त्याच्याकडे नीट पाहिले. क्षणभर तिला सखूबाई दिसली,
पण पुढच्या क्षणी जणू तिच्या डोळ्यासमोर साक्षात पांडुरंगाचे रूप उभे राहिले. डोक्यावर मुकुट, हात कमरेवर सावळे रूप आणि चरणांजवळ वीट. सासू थरथरू लागली. तिच्या हातातील काम खाली पडले. ती घाबरून मागे सरकली. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, विठ्ठला. आणि त्या क्षणी तिला जाणवले, जिच्यावर आपण इतका अन्याय केला, तिच्यासाठी स्वतः देवघरात येऊन सेवा करत होता. सासूच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आपल्या वागण्याची लाज वाटू लागली. ती मनात म्हणाली, ज्या सखूबाईला मी त्रास दिला, जिच्यावर अन्याय केला, तिची भक्ती इतकी मोठी होती की साक्षात विठ्ठल तिची कामे करायला आला. तिचे हृदय बदलून गेले. पण खरी सखूबाई अजून पंढरपूरमध्ये होती. आता सगळ्यांना तिची वाट पाहायची होती, कारण सखूबाई परत आल्यावरच या अद्भुत लीलाचा पूर्ण उलगडा होणार होता. सखूबाई पंढरपूरहून परत येतात. घरातील सगळ्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. सासू सखूबाईंसमोर हात जोडते आणि मग सखूबाईला कळते की माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी स्वतः घरची कामे केली. यानंतर सखूबाईंच्या आयुष्यात काय घडले, विठ्ठलाने तिला दिलेला आशीर्वाद काय होता आणि सखूबाईची भक्ती पुढे कशी अमर झाली, हे आपण पाहूया भाग 4 मध्ये. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.